मोठ्या लक्षाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. निर्धाव चेंडू. पहा मित्रांनो, टेनिस क्रिकेटचा विचार केला तर ही टेनिस क्रिकेटची स्पर्धा आणि आपण बैलगाड्याचा विचार केला तर आधी राज्य गाजवणारा बैल म्हणजे मोठा लक्ष, छोट्या लक्ष. त्याच प्रकारे आपण पाहतोय कळंब संघामध्ये एक मोठा लक्ष आणि छोटा लक्ष. पुढचा चेंडू. वाईट चेंडू पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पाहूया. या ठिकाणी आकाशालगत फटका फसलेला आहे. खिलाडू येतो जज करण्यासाठी. 1 हँडेड कॅच. ओहो, रोहित अप्रतिम असा झेल टिपतो कारण की त्याला माहित आहे झेलचं महत्व, विकेटचं महत्व आणि मैदानामध्ये खेळण्याचं महत्व. पहिला गडी बाद झालाय वैभव. त्याची जागा भरून काढण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये खेळाडू पाहायला मिळेल. सुनील. पाहूया सुनील मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल पाहायला मिळेल आपल्याला. कारण की पॉवर प्लेचं पहिले षटक. हे षटक फक्त म्हटलं जातं हाणामारीचं षटक आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असतो कारण की 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतात. बाकी राहिलेले खेळाडू आपण पाहतो सर्कलमध्ये फिल्डिंग करत असतात. फक्त सर्कल पार करावं, चेंडू चौकार किंवा षटकार मारावं. पुढचा चेंडू वेगावर स्वाट टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून गेला. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुनील. पहिला चेंडू खेळत असताना पहिला चेंडू निर्धाव पाहायला भेटतो सुनील साठी. पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये 2 संघ संघर्ष करत आहेत. आता मात्र लाईन लेन फरकटलेली पाहायला भेटते. या ठिकाणी वाईट चेंडू पाहायला भेटत. अनेक वर्ष ज्याने खुडगर गावासाठी हरिओम संघासाठी क्रिकेट खेळला असं आमचे बंटी बसवंत दादा पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आणि ज्याने अनेक वर्ष रिद्धी सिद्धी सारख्या संघासाठी गाजवला क्रिकेट. तसंच आमच्या नाश्ता आपण पंच पाहतोय आमचे सचिन दादा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशालगत चेंडू उडवला. पुन्हा एकदा रोहित आता मात्र चुकी करतोय. रोहित मगाशी एका हातामध्ये झेल टिपलो होतो त्याच ठिकाणी आता दोन्ही हातामध्ये झेल टिपतो आला नाही. बघता बघता या ठिकाणी साज बाज लगा दिया इस सर के ऊपर ताज. 3 धावा ज्या मात्र धावून पूर्ण केल्या आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर आपण पाहत आहोत 5 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील कारण की आपण पाहतो आज इलाका हमारा है धमाका हमारे को करने का. पण कळंब संघ तेवढा ताकदीचा. इलाका तुम्हारा रहेगा तभी भी धमाका हम करके दिखाएंगे. यासाठी मैदानाच्या आतमध्ये लढत आहेत. दोन्ही संघ योद्ध्यासारखं लढत आहेत मैत्रीपूर्वक आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू. ओहो, पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू टप्पा पडल्यानंतर निघून गेला चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. एका षटकाच्या अखेरीस स्कोरबोर्डवर धावा आपण पाहतोय 5 धावा. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा.
पहिले षटक जे मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. आता मात्र दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. सुरेश पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अप्रतिम असं क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी गणेश. लेग साईडच्या दिशेने आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने फिल्डिंग करताना एकच धाव घेतली. पुढचा चेंडू ऑफ साइड यॉर्कर. हो ब्रह्मास्त्र टाकला जातोय. सुरेख चेंडू कुठेतरी या ठिकाणी जकडून ठेवला. आज मात्र मैदान तुमचं, स्पर्धा तुमची, खेळ आमचं, कार्यक्रम तुमचं पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटीची कडा लागून आता चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. घोषांकित क्षेत्र एका धावेसाठी फक्त स्ट्राईक चेंज होणार. पुढचा चेंडू या ठिकाणी बॅटीची कडा लागली. यष्टी रक्षकाने टिपलाय झेल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होतोय फेल. संघाकडून खेळाडूंकडून ती मात्र पूर्ण करत नाहीयेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आदिवासी टेनिस क्रिकेटचा वाफेगावचा बाहुबली ज्याला म्हणतात तो खेळाडू रोहित राहुल. चार केला स्कोर बोर्डवर 6 धावा. पुढचा चेंडू आल्या स्वाग से करूंगा इस गेंदबाज का मैं स्वागत स्वागत स्वागत. बाद में बोलेगा बच्चा बच्चा. मैदान में अंदर देखता है राहुल का सच्चा षटकार. नक्कीच रनवे मध्ये थोडासा चुकी पाहायला भेटली. थांबावं कारण की आपण रस्त्याने चालत असतो ना, एखादा रस्ता चुकल्यानंतर कोणाला तरी विचारावं लागतं. त्याच प्रकारे पंचांना विचारलं का काय. पुढचा चेंडू सेन्सिबल क्रिकेट आल्या स्वागत केला. त्यानंतर मात्र सन्मान दिला. एक धाव कंप्लीट केले. एका धावाने आता स्कोरबोर्ड धावा आपल्याला पाहायला भेटतील. जिथे 13 होता आता 14 पाहायला भेटतात. बघाशी मित्रांनो आम्ही 6 म्हणलो होतो. स्कोरर चेंज झाला. त्याने एक धाव ऍड केली नव्हती आणि ती धाव आम्ही ऍड केली कारण की 7 आणि षटकार. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झाले. 2 षटकाचा विचार केला. स्कोरबोर्डवर धावा 14 धावा आणि आता षटक क्रमांक तिसरं टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. नक्कीच आमच्या गंगा देवस्थान एंड करून गोलंदाजीसाठी सज्ज झाला रोहित. का त्याने सर्कल मध्ये जो पहिला झेल टिपला होता तोच रोहित आता पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा विचार केला. स्कोरबोर्डवर 5 धावा दिला आणि एक गडी बाद केला. तर दुसऱ्या षटकाचा विचार केला. 9 धावा देऊन एक गडी बाद केला आणि आता तिसरा षटक. वापस संघाचा सलामीचा फलंदाज सातत्याने आपण पाहत आहोत. श्रावण भाऊच्या जोडीला असतो आमचा प्रशांत. त्याचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. पहिला चेंडू उडवला स्टेट ड्राइव्ह. हो फटका फसला. खेळाडू गालामध्ये असला कारण की धक्का वापस संघाला बसला.
की आपण पाहतो सातत्याने तुमचं मनोरंजन करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आता गोलंदाज खूपच चांगली अशी कामगिरी करतोय, कारण की जो वापस संघाचा एक नावाजलेला फलंदाज आपण पाहतो सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये. राहुल होता, राहुल बाद झाला, आता त्याची जागा भरून काढण्यासाठी सुरेश आणि नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय रमेश, असे दोन्ही भाऊ. ओहो, अचूक टप्प्यावर चेंडू टाकला. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली चेंडूला आणि पुन्हा एकदा कमरवजाच्या हात म्हणजे आमच्या लक्षाचं साथ आणि लक्षाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर भेदक मारा करतोय, चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र पुन्हा एकदा आकाशालगत फटका फसला, लक्ष असला, धक्का बसला. चले जावचा नारा जसा आला तसा परत पाडवला. तुम्ही मैदानावर खेळत असताना की प्रॅक्टिसला किती षटकार मारता, किती चौकार मारता, कशी गोलंदाजी करता याला महत्व नाहीये. तुम्ही आज या स्पर्धेमध्ये कसं खेळता विरुद्ध संघासमोर त्याला महत्व आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जग्गूदादा मैदानामध्ये आला आणि लगेच त्याच्यासाठी पारितोषिक आलाय. लगातार जर 3 षटकार मारले तर नक्कीच आकाशदादा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. भावेश दादा आणि आकाश दादा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. आकाश कोरडे आणि आपण ऑफसाईडच्या दिशेने जो डगआउट आहे तिथे पाहतो आकाश संत हे सुद्धा उपस्थित आहेत मॅच पाहण्यासाठी. त्यांचं सुद्धा विशेष सहकार्य असतं स्पर्धेला. पाहूया डावकराचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे, जग्गूला पाहतोय. जग्गू कशा प्रकारे कामगिरी करतोय पाहूया. पहिला चेंडू उडवला पाहूया, उडण खटवल्यासारखा क्षेत्ररक्षक हो, खूपच सुरेख असा जल टीम लावतोय. आणि जग्गूला सुद्धा सांगितलेलं आहे इलाका तेरा रहो धमाका हमारा है, जैसा आया वैसा जा भाई, खाली हाथ आए तो खाली हाथ जाना ही पड़ेगा. डीजे ऑपरेटर म्हणतोय आज काय स्पेशल फक्त चिंबोरी आहे, कारण की एक पौष्टिक आहार म्हणून ओळखली जाणारी एक आदरणीय पप्पू दादा गोरे साहेब या ठिकाणी उपस्थित. आपला हार्दिक स्वागत आहे, आपल्याला विनंती आपण या स्टेजवर आपलं सहर्ष स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय विशाल. पहिला चेंडू स्पर्श करत असताना स्विक साऊंड जे मात्र ऐकायला मिळाला, चेंडू फेकून दिला क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर. षटकार. षटकाराने मात्र संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवर वाढली जाते, पुढे सरसवली जाते. स्कोअर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 20. आता फलंदाज नवीन आला, त्याने गोलंदाजाला दिला 6 धावाने हा किस म्हणून धावा. स्कोअर बोर्डवर 20. अजून 2 मारले तर पुन्हा एकदा भावेश दादा आणि आकाश दादा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 3 मधला आपण पाहतोय. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू दाट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट आणि त्यानंतरचा चेंडूवर षटकार. पुढचा चेंडू स्विंग अँड मिस, टप्पा पडल्यानंतर चेंडू गर्रकन आतमध्ये आला, निर्धाव चेंडू पाहायला भेटला. षटक क्रमांकाचा विचार केला पहिल्या षटकाचा दात
तिसऱ्या षटकाचा विचार केला धावसंख्या फक्त आणि फक्त 6 दिलं आणि गडी बाद केले या ठिकाणी 3 गडी बाद केलं धावसंख्येचा विचार केला स्कोर बोर्ड 20 धावा सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करण्यासाठी अजूनही त्याच्या बाटीतून एकही मोठ्या फटक्या पाहायला भेटत नाहीये डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला षटक क्रमांक 14 टाकण्यासाठी गोलंदाज आलाय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आकाश 21 धाबा स्कोर बोर्डवर आपण पाहतोय हा चेंडू मात्र सोडून दिला फलंदाजाने वाईट चेंडू आहे 22 धाबा स्कोर बोर्डवर पाहतोय यानंतरची मॅच चला ज्या संघाची मॅच आहे त्याने मात्र उपस्थित राहा पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय उडण खटवल्यासारखा ठोकलाय ऐन मुवमेंटला येऊन हा षटकार हा 28 धावा पाहूया पुढचा चेंडू आता मात्र पुढच्या दरवाजाने जायचे तर मागच्या दरवाजाने घुसून डायरेक्ट दांडी गुल फलंदाज बाद विकेटचं बदन अगली गेंद में दांडी गुल करके उस दोन षटकार मारले आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली फलंदाजाने आता नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल आपल्याला अजय 28 धावा स्कोर बोर्डवर पाहतो त्यापर्यंत चेंडूचा विचार केला 4 चेंडू टाकून झालेत 3 झालेत एक वाईड आहे पुढचा चेंडू या ठिकाणी अप्रतिम चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला म्हणजेच निर्धाव चेंडू आम्ही मगाशी म्हणत होतो का 4 चेंडू टाकून झालेत त्यातला एक वाईट आहे पूर्ण ऐकून घ्या मित्रांनो कारण की 3 चेंडू टाईट आहेत आणि आता 4 झाले अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे हा चेंडू नक्कीच खराब चेंडू पाहायला भेटतोय भीमर नो चेंडू फ्रीड असतील आता फ्रीड असतील फलंदाजासाठी धावसंख्येचा विचार केला आता स्कोर बोर्डवर 1 ने वाढेल धावा 29 धावा नो चेंडू असेल आणि आता फ्रीड असेल फलंदाजासाठी सुवर्ण संधी हा चेंडू उडवला फ्रीड चेंडू बघूया क्षेत्ररक्षक आहे झेल टिपतो एक धाव कंप्लीट एकच धाव फ्रीड चेंडू सुद्धा मोठा फटका मारून दिला नाहीये आता शेवटचा चेंडू असेल डगआउट मधून शांत राहा मित्रांनो जरा थोडासा शांतता बाळा तीस धावा स्कोर वर पाहतो आता शेवटचा चेंडू असेल इनिंगचा पाहूया शेवटचा चेंडू आता सोडून दिलाय वाईट चेंडू पाहायला मिळतोय
पाहूया पुन्हा एकदा आता वाईट चेंडू पाहायला भेटतोय आणि वन बाउन्स हा सुद्धा मात्र या ठिकाणी गोलंदाजाला दिला जाईल. आता जर असा चेंडू रिलीज केला तर नो चेंडू दिला जाईल. शेवटचा चेंडू आहे आणि कुठेतरी धावा कमी आहेत गोलंदाजाला वाटतात. आणि आता मात्र खूपच सुरेख असा फुलटो चेंडू फटका मात्र सुरेख सजवला. एक धाव कंप्लीट. थोडासा फॉर्मलिंग पाहायला भेटला. बघता बघता 2 धावा कंप्लीट. तिसरी होणार की काय आणि लक्ष आहे चकवला आणि फसवला. चला खेळाडू कक्षा इकडे आहे बसायला इकडे यायचे लगेच. धावसंख्येचा विचार केला 4 षटकाच्या अखेरीस स्कोरबोर्डवर धावा लागल्या 34 धावा आणि या ठिकाणी 35 धावांचं टार्गेट आहे कळंबे संघाला आणि त्या कसं केल्या जातील या पुढचा आवाज ऐकूया आमच्या साथी समालोचक व्हाइस ऑफ आल्याने हेमंत सर असनोली हेमंत सर यांचा आवाज. मैदानाच्या आतमध्ये 2 टीम्स अगदी जवळच्या आहेत. एका बाजूला टीम कळंबे आणि त्यांच्या विपक्षात टीम वाफे असा सामना रंगतोय. प्रथम फलंदाजी झाली टीम वाफे संघानं स्कोर कार्डवर लावल्यात 34 आणि विजयाचं लक्ष असेल 35. कृष्णा बॉईज वाफे आयोजित जय महाळेश्वर गावदेव चषक 2026 हे बहारदार नियोजन मंचकावर मान्यवर पाहुणे. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेला शुभारंभ झाला आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं सुरू झाली. सन्मान्य अशोकजी गडगे उद्योजक, सन्मान्य श्री बिरजूजी कोरडे साहेब, माजी उपसरपंच ग्रामपंचायत वाफे संतोषजी दानके, बांगरदादा, आमचे लक्ष्मण काका डोंगरे आणि या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेचा शुभारंभ झाला. आणि पाहता पाहता पहिला सामना पण पाहिला वारलीपाडा यांच्या विपक्षात वासिन. वारलीपाडा संघानं तो सामना जिंकून घेतला आणि जातोय आपण दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगकडे जाऊया. गोलंदाज सज्ज झालाय टीम वाफे संघाकडून गणेश. गोलंदाज सज्ज होतोय. त्या ठिकाणी 2 सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. 35चं आव्हान, 24 चेंडू 35ची गरज. पाहूया ही गरज किती लवकर भागली जाईल. कृष्णा गणेश आणि गोलंदाजी मार्कवर वैभव. पंचांचा येतो हिरवा कंदील, सचिनजी विषे आणि बंटीजी बसवंत 2 ऑफिशियल्स. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. होते सुरुवात सामन्याला. 3, 2, 1 लेट्स प्ले. शो द गुड गेम. बेस्ट लक टू बोथ टीम्स. पहिला चेंडूवर होटा वार करतोय
म्हणजे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न, वन बाउन्स ओव्हर दी बाउंड्री ऑफ 4 रन्स, डाऊन द ग्राउंड, चेंडू निघून गेलाय, 4 धावा. जबरदस्त म्युझिक त्या ठिकाणी या चेंडू नंतर आपण ऐकलं. गोलंदाज वैभव सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवर 4 आल्यात. कृष्णाने संकेत दिलेत, अटॅक इज बेस्ट डिफेन्स. पहिल्या चेंडूवर 4. पुन्हा एक मिड विकेटला खाली क्षेत्र, चेंडू निघून गेलाय, सीमा पार, षटकार, 6 धावा. टीम मैदानात उतरलाय. जसा उतरलाय मागच्या 2 चेंडूवर मोठे फटके, चौका, त्यानंतर आला छक्का. 35 धावांचं लक्ष आहे. मग 10 धावा पहिल्या 2 चेंडूत झाल्यात आणि 25 ची गरज आहे. 22 चेंडू शिल्लक आहेत. तर जबरदस्त नियोजन केले मला वाटतं या टीमनं की पहिल्या चेंडू पासून आपण अटॅक करूया आणि पहिल्या षटकामध्ये वैभववर हल्ला झालाय. नेक्स्ट बॉल, पॉवर प्ले, पॉवरफुल गेम होती. अवांतरचा चेंडू फेकलाय. वैभवनं या ठिकाणी वाईट चेंडू हाताळलाय. अवांतरची धाव, 11 धावा धाव फलकावर. 24 ची गरज, 22 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. रन बॉल इक्वेशन जवळजवळ आणून ठेवलंय वैभव आणि सायकलला कृष्णा. यावेळी थोडा सफल झाले होते. एक सिंगल 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 त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. अगदी भरधाव वेगानं त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते. चेंडू त्यांच्या हातात गेला. एक सिंगल आली. धावफलकावर परिवर्तन झालंय. 12 धावा अतिशय वेगानं धावफलकावर लागल्यात. 23 ची गरज आणि हा षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये सगळे क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये आलेत. फक्त 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला बाहेर दिसतील. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर लॉंग ऑफ आणि मिड विकेट, वाईडिश मिड विकेट त्या ठिकाणी काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक उभा आहे. सातत्याने मोठे फटके खेळण्याचं इंटेन्शन दाखवलंय. यावेळी चेंडू थांबेल का? क्षेत्ररक्षक आहेत मात्र सीमा पार. ज्यावेळी बाउंड्रीच्या बाहेर जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केलाय आपण, जागेवर थांबून हात त्या ठिकाणी चेंडूपर्यंत घेऊन जायला हवे होते. विकेट येऊ शकली असती. तिथे आले 6. षटकार त्या ठिकाणी गणेशच्या बॅटमधून देखील. लागतं इकडे तिकडे सीमारेषा कुठे आहे. आपण सीमारेषेवर पेट्रोलिंग करतोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. सीमारेषा कळली नाही, मर्यादा ओलांडल्या. 6 धावा मिळाल्या. चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल आलाय खूप अंतरानं आणि थोडं कमबॅक करण्याचा प्रयत्न वैभवनं केलाय. मात्र या षटकात खूप साऱ्या धावा आल्यात. 18 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 2 षटकार, 1 चौकार, 2 सिंगल, 1 वाईड. अजूनही 17 ची गरज. खतरा अजूनही आहे टीम ऑफिस संघासाठी. विकेटची गरज आहे. हो, आली का विकेट? आली का विकेट? कमेंटेटर्स कर्स. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, ड्रॉप. टीम वाफे, टीम वाफे. काही फायदा झालेला नाही. षटक संपलंय. मी बोलता बोलता चेंडू हवेत उडाला होता. मला आली संधी आता विकेटची आणि त्या ठिकाणी विकेटचं पतन होता होता राहिलं. जीवनदान दिलंय. खरे तर आपण विचार केला तर त्या ठिकाणी पहिल्या विकेटचं पतन झालंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विकेट किपरनं चांगला झेल त्या ठिकाणी एसच्या मागे टिपला. गणेशची खेळी संपली आणि नेक्स्ट बॅटर आकाश आणि गोलंदाजी मार्कवर राहुल. पहिलं षटक अतिशय महागडं ठरलंय आणि या षटकात निम्म्यापेक्षा अधिक धावा आल्यात.
इथून पुढे विजयाचं सूत्र 18 चेंडू 17 धावा. धावा चेजेबल आहेत, अवाक्यात आहेत, मात्र संयम ठेवून खेळावं लागेल टीम कळंबे, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले होता. आता क्षेत्ररक्षक दूरवर गेलेत. नेक्स्ट बॉल. हो 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 झाली चूक गोलंदाजाची. अतिशय दुरून चेंडू निघून गेलाय. वाईट बॉल आलाय. 18 धावा 17ची गरज. चेंडू शिल्लक 18. तर पहिला चेंडू हाताळलाय अवांतर. या अवांतरच्या धावा रोखावे लागतात मित्रा. 18 चेंडू आपल्याला फक्त 6 चेंडू टाकायचे असतात, त्यात 6 चेंडू व्यवस्थित फेकणं गरजेचं आहे. याच लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. चांगला चेंडू होता, आपण फेकलेला वाईड आणि वाईडला थोडंसं नुकसान भरपाई केली आहे, कंपन्सेट केलाय. धावफलकावर कोणते परिवर्तन नाही. 18 धावा आल्यात. हो 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 यावेळी वाईड चेंडू हाताळलाय, म्हणजे वाईड नंतर पुन्हा वाईड फेकलाय या षटकात. धावफलकावर 20 धावा. अजूनही 15 धाव्यांची गरज. सर बोला. वाईट साठी थर्ड अंपायर. येस येस. बॉलरचा रिव्ह्यू आहे, म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू. या थर्ड अंपायर चेक करा. सर गोलंदाज मध्ये येतोय, तुमचा डिसिजन द्यायचा. येस इट्स अ वाईड बॉल. अवांतरची धाव आली आहे. धाव फलकावर परिवर्तन झालंय. नेक्स्ट बॉल. गोलंदाज राहुल. हो 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 यावेळी चेंडूला उडवलाय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली येत आहेत आणि विकेटचं पतन. जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपलाय. विकेट त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बॅटर कृष्णा बॅक टू द पवेलियन. गणेशचं 6 धावांचं त्या ठिकाणी योगदान. अवांतरच्या धावा फेक दिल्या गेल्या टीम वापिस संघाकडून. सामना जिंकायचा असेल तर इथून पुढे खूप मोठा संघर्ष आहे. धावफलकावर 20-15ची गरज. आणि हो चांगला चेंडू आहे, गेलाय थर्ड मॅन झोन मध्ये. गोशांकी क्षेत्रात 1 धाव. हा चेंडू थांबायला पाहिजे होता, तर प्रत्येक चेंडू तुम्ही असं सोडू शकणार नाहीयेत. गोशांकी क्षेत्रातून चेंडू निघून गेलाय त्या ठिकाणी. आणि मी तर म्हणतोय खूप कमी टायमिंग मिळतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला, कारण अगदी लागूनच आहे मागे डिक्लेअर झोन. आणि वेगाने गेलेला चेंडू अडवणं कदाचित थोडं कठीण राहतंय. राहुल गोलंदाजी मार्कवर पुढचा चेंडू घेऊन जातोय. यावेळी चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली आहे. मनगटातील ताकद वापरत असताना त्या ठिकाणी चौदा चेंडू आणि विजयासाठी 14 धावांचीच गरज. 13-14 आले. चेंडू त्या ठिकाणी डॉटची पर्सेंटेज वाढवायला घेतली वाफे टीमनं. विश्वास तर आहे स्वतःवर, मात्र विश्वास जरी स्वतःवर असेल तरी गोलंदाज देखील चांगली कामगिरी करतोय.
यावेळी इनसाइड आउट. चेंडू वन बाउन्सनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करतील. 2 धावा दरम्यान पूर्ण केल्यात. हा 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 ही धाव नाहीये मित्रा, ही धाव नाहीये. चेंडू पाहायला पाहिजे कुठे आलाय. आपण लगेच निघाला. षटक संपलंय. 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही तिसरं षटक पाहूया कोणाकडे जातंय. 12 चेंडू आणि विजयाचं समीकरण जाऊन पोचलंय. 12 12 12 12 चेंडू 12 धावांची गरज. गोलंदाज अजय. चला लगेचच सुरुवात करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. या पुढच्या सामन्यासाठी जिथून टीम्स आहेत त्यांनी रिपोर्टिंग करा. लकी आलाय. यावेळी चांगला टप्पा पाहायला मिळालाय अजयचा. डॉट बॉल आलाय. त्या ठिकाणी लकी राहील का? लकी पहिला चेंडू डॉट खेळलाय. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. अजयचा पहिला चेंडू तर निदान 11-12 असं समीकरण आलंय. यावेळी चेंडू गेलाय गोशांकित क्षेत्रात. 1 धाव मिळेल या चेंडूवर. 10 चेंडू आणि 11ची गरज. त्या ठिकाणी स्वयंसेवक आपण अजून 1-2 स्वयंसेवक पाठीमागे थांबवा. मॅच बॉल आलाय सर. चेंडू आलाय बघा मॅच बॉल मैदानावर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हो एज आणि अजय चेंडू खाली. विकेटचं पतन. टीम कळंबे थोडीशी अडचणी सापडतीये, कारण सहज विजय मिळेल असं काहीसं चित्र होतं आणि आत्ता पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. बॅटर लकी माघारी परतलाय. साथ द्यायला नवीन कोण जातोय पाहूया. कपिल जातोय. धावा कशा येतील पाहूया. टीम कळंबे संघ सुरुवातीच्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात फक्त 5 खर्च केल्यात. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत केवळ 1 धाव खर्च केली आहे. 1 विकेट देखील आलेली आहे. गोलंदाज अजयनं आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल टिपला. कॉट अँड बोल्ड पाहायला मिळालं. हो यावेळी पंच नक्की दंडित करतील. अवांतरची धाव. वाईड बॉल. 10 धावांची गरज. 9 चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी करावी लागेल जिंकायचं असेल टीम वाफे संघ. कळंबे संघ देखील ही संधी सोडणार नाहीये. हो यावेळी चांगला फटका आहे. चेंडू ऑन साइडला उडवला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये केली चोक. चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा.
चूक झाली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची. जिथे होती 1 तिथे मिळतील 4. धाव फलक फ्लाय झालंय. 29-6ची गरज. 8 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. यावेळी सरळ रेषेत खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील, चेंडूला थांबवतील. 1 घेतली, दुसरीचा प्रयत्न, दुसरी नाही मिळणार दुसरी विकेट. त्या ठिकाणी आणखी एक विकेटचं पतन झालंय. विजयासाठी अजूनही 5 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. लक्ष्मण. अंतिम चेंडू आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. 5ची गरज आहे. सामन्यामध्ये ट्विस्ट येईल का? यावेळी गेलाय चेंडू निघून. 6 चेंडू आणि 5ची गरज. गोलंदाज सुरेश गोलंदाजी मार्कवर घेतलाय. घेऊन आलेत अंतिम षटकासाठी. आणि आपण जर जग्गूचा विचार केला तर जग्गू सातत्यानं सामन्यामध्ये खूप सारा लोड घेत असतो. जीव लावून अगदी मन लावून खेळत असतो आणि प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी विचारपूर्वक करण्याचा प्रयत्न असतो. अंतिम 6 चेंडू 5ची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाज सुरेश, स्ट्रायकर एंडला लक्ष्मण अर्थात लक्ष्या. क्षेत्ररक्षणात थोडा परिवर्तन झालाय. डगआउट मधून आतापर्यंत लक्ष्मण खूप संदेश पोहोचत होता, आवाज येत होता. आता स्वतःला आवाज करायची त्या ठिकाणी गरज आहे. सुरेश तू लक्ष्या अर्थात लक्ष्मण. 5ची गरज. चेंडू शिल्लक 6. चौथ्या षटकाला झाली सुरुवात. पहिला चेंडू सुरेश टू लक्ष्मण. त्या ठिकाणी लक्ष्मण अजिबात सज्ज नव्हता असं वाटतं. चला आपण सज्ज व्हायचे. हा चेंडू फेकला जातोय पंचांच्या डावीकडून. पहिला चेंडू अवांतर, वाईट बॉल. जर अवांतर चेंडू भेटत असेल तर तो पुढे येऊन का खेळेल त्या चेंडूला? तर अवांतरची धाव मिळतीये, फुकटची धाव मिळते. फुकट तेवढं पौष्टिक असतं आणि ते सांगितलं त्या ठिकाणी. 1 धाव आली आहे. इथून पुढे 4 धावांची गरज आहे. 31 धावा धाव फलकावर सजल्या गेल्यात. 35चं लक्ष होतं. नाणेफेकी जिंकली होती टीम कळंबे संघानं. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. यावेळी आलाय, झालाय घात. ओ माय गुडनेस. गोलंदाजाला त्या ठिकाणी येणं गरजेचं होतं. जवळ जवळ विकेटचं पतन होतं. त्या ठिकाणी नशीब अंडर आर्म थ्रो केलाय. ओव्हर आर्म थ्रो झाला असता तर चेंडू सीमा पार निघून गेला असता. पण त्याने चांगलं डोकं चालवलं त्या ठिकाणी की नाही बाबा आपण अंडर आर्म थ्रो करावा, चेंडू जास्त दूर जाणार नाही. 1 धाव आली. 3ची गरज. अजूनही 3ची गरज. मोठा फटका येईल का? ओ जबरदस्त. सुरेश काय चेंडू हाताळलाय. सर बॅटरचा रिव्ह्यू आहे. ओके DRS वाईट साठी. त्याला वाटतोय वाईट आहे बॅटरला.
इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू गमावला गेलाय. नो मोर रिव्ह्यू सर. फेअर डिलिव्हरी 2. 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 3 धावांची गरज. नेक्स्ट बॉल त्या ठिकाणी गोलंदाजी मार्को सुरेश. स्ट्रायकर एंडला बॅटर कपिल. आणखी एक चांगला चेंडू आहे. 3 चेंडू 3 ची गरज. सामन्यात येईल का ट्विस्ट. खूपच छान त्या ठिकाणी गोलंदाजी. पहिला चेंडू जरूर वाईट फेकला होता, त्यानंतरचे चेंडू अतिशय सुरेख. यावेळी चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि ड्रॉप्ड. जिथे विकेट तिथे मिळाल्या 2 चेंडू 1 ची गरज. कंपल्सरी चेजिंग. 1 बाउन्स देखील सांगितलाय. पुन्हा जर असा चेंडू पडला तर दंडित केलं जाईल. येस सर. गोलंदाज सुरेश साठी 1 बाउन्सचा कॉल. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. हा जर झेल पकडला असता मित्रा तर 2 चेंडू 3 ची गरज आली असती. सामन्यामध्ये संधी होती वाफे संघाला कमबॅक करायची, मात्र आता हा सामना जवळजवळ सुटत चाललाय. कारण 2 चेंडू आणि 1 ची गरज आहे. आणखी 2 चेंडू डॉट फेकावे लागतील. या ठिकाणी 1 चेंडू 1 ची गरज. नो मोर रिव्ह्यू नाहीये आपल्याकडे. आणि आता 1 चेंडू 1 ची गरज. टीम वाफे टीम कळंबे. कृष्णा नॉन स्ट्रायकर एंडला विचार करत असेल मला स्ट्राईक मिळाला नाहीये. त्या ठिकाणी लक्ष आहे. लक्ष्मण विचार करतोय की मी तर म्हणतो क्षेत्ररक्षण जसं आहे तसं बरोबर आहे मित्रा. बॅट आणि बॉल मध्ये फक्त कॉन्टॅक्ट करायचं आणि धावायचंय म्हणे. मात्र तर चेंडू थेट किपरच्या हातात गेला तर तो डेड होईल. नक्कीच पंच तुम्ही त्यांना सांगा तसं. चेंडू थेट पण जर विकेट किपरच्या हातात गेला तर तो डेड असेल, आपण धावू शकणार नाहीत. त्याच्याकडे नाही थांबला, त्याच्याकडे मिसफील्ड झाला तर मात्र तुम्ही धावू शकाल. चला क्षेत्ररक्षण लवकर सजवायचं, जास्त वेळ नाही घ्यायचे. टीम वाफे 1 चेंडू 1 ची गरज. टीम कळंबे संघाचा डगआउट शांत झालाय. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. सहज विजेता होईल असं वाटलं होतं, मात्र त्यानंतर आला ट्विस्ट सामन्यात. सामना जनरल वॉर्ड मधून थेट आयसीयू मध्ये टाकलाय सुरेशनं. आता आयसीयू मध्ये ऑक्सिजन जर कमी पडला तर केस जाईल, आणि जर ऑक्सिजन पुरेसा भेटला म्हणजे ऑक्सिजन काय क्रिकेटमध्ये धाव, ती धाव एक गरज आहे. चला जाऊया मैदानामध्ये. 1 चेंडू 1 ची गरज. टीम वाफे की टीम कळंबे. नक्की सुरू झालाय. या ठिकाणी सामना जिंकलाय कळंबे संघानं. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. टीम वाफे संघ झालाय निराश. सामना कुठून कुठे आलाय. तो झेल पकडला असता तर सामना आला असता. तर हँडशेक करा दोन्ही टीम्स, आणि हँडशेक करून दोन्ही टीमने बाहेर पडायचे. या पुढचा सामना